तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। रचना संस्थेच्या वतीनं भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न। छत्रपती संभाजीनगर येथील रचना संस्थेच्या वतीने गुरु रविदास, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच माता रमाई यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर SD पानझडे हे होते, तर उद्घाटन माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक साहेबराव नामदेवराव दुतोंडे, देऊळगाव राजनगरपालिकेच्या नगराध्यक्षा माधुरीताई तुषार शिपणे, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरच्या नगरसेविका गंगाताई भीमराव भवरे कुचे, ज्येष्ठ समाजसेवक रघुनाथ पद्मे तसेच जिल्हा परिषद सदस्य अमोल बाबूराव लोहकर यांची उपस्थिती लाभली होती। या प्रसंगी नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवकांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमात सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त तथा जिल्हा परिषद सदस्य बालाजी रघुनाथ सोनटक्के, ज्येष्ठ समाजसेवक सुरेश लक्ष्मणराव इंगळे, नगरसेवक नंदलाल सुरेश गवडे, कारभारी देवराव लोहकरे तसेच सुनंदा स्वप्नील अडसुडे आदी मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला। MCN न्यूज मराठीकरिता प्रवीण बुरुडे, छत्रपती संभाजीनगर। मी फक्त 2 मिनिटं आपला वेळ येतो। आज रत्ना संस्था यांच्या वतीनं 1985 रोजी कैलासवासी हिरालाल डोंगरे आमचे मामा यांनी रत्ना संस्था स्थापन केलेली होती। त्यानिमित्त आपण सत्कार मूर्ती जवळपास 15 सत्कार मूर्ती या सर्वांचा आपण रत्ना संस्थेच्या वतीने सत्कार केलेला आहे। त्यात आपले उद्घाटक म्हणून एक तसं डॉक्टर पुरुषोत्तम भापकर साहेब यांचा माझा संबंध 2014-15 झालेला आहे। मी ज्यावेळेस जलसंधारण विभागात कार्यकारी अभियंता होतो त्यावेळेस ते सचिव होते, त्यांचा प्रोटोकॉल माझ्याकडे होता आणि विभागीय डिव्हिजनल कमिशनर असतानाही त्यांचा माझा मीटिंगच्या वेळेस हमेशा संबंध आलेला आहे। अतिशय साधे सिंपल आणि जागेवर निर्णय देणारे असे ते महाराष्ट्रभर गाजलेले 33 वर्ष नोकरी केलेले पुरुषोत्तम भापकर साहेब हे पानझडे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। विशेष म्हणजे त्यांनी एक गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवलेली आहे, ती म्हणजे त्यांची कन्या आज गुजरातमध्ये एक IAS ऑफिसर आहे आणि ती कलेक्टर आहे। हे बहुतेक तुम्हाला माहीत नसेल, साहेबांनी पण तिचा परिचय करून दिला नाही, पण मला माहीत आहे त्यांची कन्या IAS झालेली आहे आणि ती गुजरातमध्ये आज IAS जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत आहेत। असे आपले आपल्याला लाभलेले पुरुषोत्तम भापकर साहेब यांनी अतिशय वेगळं वेळ काढून आपल्या रत्ना संस्थेला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहोत। त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष पानझडे साहेब यांनी सर आम्ही हा फक्त 5 दिवसात प्रोग्राम आयोजित केलेला आहे। आपल्या समाजाचे जे 15 नगराध्यक्ष, जिल्हा परिषद मेंबर आणि पंचायत समितीचे मेंबर हे निवडून आलेले आहेत, यांना सत्कार करावा ही आमची इच्छा झाली आणि आपल्या समाजासाठी ह्या लोकांनी काहीतरी करावं ही त्यांच्याकडून आम्हाला खूप मोठी अपेक्षा आहे। भापकर साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आज तुम्ही नगराध्यक्ष झालात, जिल्हा परिषद मेंबर झालात, पंचायत समिती मेंबर झालात, आज तुमच्यात खूप पॉवर आहे। जर तुम्ही 5 वर्ष पदावर राहिला आणि समाजासाठी काहीतरी केलं तर तुमचं नाव त्या प्रत्येक तुमच्या मतदारसंघात गाजेल। ह्या पद्धतीनं ज्याप्रमाणे एक खेड्यातला मुलगा भापकर साहेब यांनी महाराष्ट्र गाजवला त्याप्रमाणे तुम्ही आपला मतदारसंघ गाजवावा अशी मी आपल्याला विनंती करतो। आणि कोणालाही डगमगता, आणि खरं म्हणजे सेंट्रलला भाजपची सत्ता आहे, स्टेटला भाजपची सत्ता आहे आणि तुम्ही सगळे पदाधिकारी जे निवडून आलेले ते सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहेत, तर त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग घ्यावा। आणि मी विनंती करतो महाराष्ट्र औरंगाबादमध्ये आपले जे नगरसेवक आलेले महानगरपालिका अशी गाजवा की येत्या 3 महिन्यात प्रत्येक आपल्या लोकांना पाणी मिळेल, प्यायचं पाणी मिळेल, ह्याप्रमाणे तुम्ही आत्तापासूनच तयारीला लागा ही माझी विनंती आहे। विशेष म्हणजे ह्या प्रोग्रामसाठी ज्या पद्धतीने आपले ट्रस्टी मेंबर, सत्कार मूर्ती सर्वजण उपस्थित राहिलेले आहे, मी त्यांचेही आभारी आहोत। आणि विशेष म्हणजे गेल्या 40 वर्षात महिला भगिनी रत्ना संस्थेच्या प्रोग्रामला एवढ्या मोठ्या प्रमाणे कधी आलेल्या नाही आहेत। मी सर्वप्रथम सर्व महिलांचा आभारी आहोत की पुरुषांच्या बरोबरीने कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि 40 वर्षात पहिली त्यांची एवढी लक्षणीय उपस्थित आहे, फार आभारी आहोत।
आणि एवढे दोन शब्द बोलून मी आजचा प्रोग्राम अध्यक्षाच्या वतीनं संपला असं जाहीर करतो व या प्रोग्राम नंतर आपण जेवणाचा स्वाद घ्यावा ही नम्र विनंती. आणि जे काही ट्रस्टी आणि सर्वजण आमचे माझे बंधू इथे जमलेले भगिनी जमलेल्या ह्या सर्वांचा आभार मानतो. कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे पण थोडा काही कारणास्तव प्रोग्रामही लाभलेला आहे त्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करून आपण जीवनाचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रविदास. खरं तर पहिल्यांदा मी रचना संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की अनेक महापुरुषांच्या जसे संत रविदास, मा जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई या सर्वांची एकत्रित जयंतीचा कार्यक्रम हा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनिर्वाचित जे काही नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद मेंबर्स आहेत, नगराध्यक्ष आहेत, अशा विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि सन्मानही आज या संस्थेने या ठिकाणी ठेवला होता. सर्वजण अतिशय आनंदाने या ठिकाणी सहभागी झाले होते आणि नव्याने येणाऱ्या या सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना लोकशाही पद्धतीमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये योग्य समन्वय जर साधला असला तर किती उत्तम प्रतीचं काम होऊ शकतं याबाबतचे काही दाखले किंवा काही उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना सांगण्यात आलं. त्यांनी साधारणतः जो काही माझाही 3 जिल्हा परिषदा किंवा महापालिका, नगरविकास विभागाचा आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी या सर्व पदावर काम करत असताना जो अनुभव जिल्हा परिषदांच्या माध्यमातला आणि नगरविकास विभागाचा, नगरपालिका, महापालिका यांच्या सर्व संदर्भातला जो आहे तोही मला या ठिकाणी शेअर करता आला आणि त्यांना या निमित्ताने खूप शुभेच्छा देता आल्या. त्यांच्या हातामध्ये खूप मोठी शक्ती आहे, लोकप्रतिनिधी ते आहेत, त्यांचा वेगळा मान सन्मान आणि वेगळ्या कामाचा ठसा उमटू शकतो आणि म्हणून त्यांनी जर लक्ष दिलं, त्यांनी जर पाहिलं तर ते त्यांच्या भागाचा फार मोठ्या स्वरूपात कायापालट करू शकतात. या निमित्ताने त्याने सक्षम राहिलं पाहिजे, स्वतःची तब्येत चांगली सांभाळली पाहिजे, चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या समाजात पेरल्या पाहिजेत, जे आपण चांगलं पेरतो तेच उगवतो असा हा सृष्टीचा नियम आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने काम करावं. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी दिलेल्या आहेत आणि प्रत्येकाला 100 वर्ष आयुष्य मिळावं अशाही शुभेच्छा दिल्या आहेत. या संस्थेचंही मनापासून मी कौतुक करतो की 40 वर्षापूर्वी स्थापन झालेली ही संस्था अविरतपणे वेगवेगळे लोकोपयोगी, लोककल्याणाचे आणि समाजाच्या कल्याणाचे कार्यक्रम घेत आहे. आता यानंतर तर आणखी मोठ्या स्वरूपात कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. अनेक पोलीस खात्यातले अधिकारी किंवा इतर अनेक विभागातले इंजिनियर्स असतील, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी यामध्ये आहेत, अनेक नगरसेवक आहेत. खूप मोठी ताकद या संस्थेच्या माध्यमातून, या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संस्थेकडे आहे, समाजासाठी आहे. समाजासाठी उत्तम प्रतीचं काम करणं, उत्तम शिक्षण मुलांना देणं, क्वालिटी एज्युकेशन देणं, व्यसनापासून दूर ठेवणं, स्वतःचं शरीर जे अमोल असा दागिना आहे त्याला सांभाळणं आणि जमेल तेवढं प्रगत होणं, विकसित होणं अशा प्रकारची चर्चा या निमित्ताने झालेली आहे. मी या सर्वांना मनापासून पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. रचना संस्थेची स्थापना साधारणतः 40 वर्षापूर्वी झाली. तेव्हापासून रचना संस्थेनं अनेक समाजाला उपयोग पडणारे असे अनेक उपक्रम राबवलेले आहेत. आता नुकतंच रचना संस्थेच्या तर्फे आपण समाजाला उपयोग पडणारे भविष्यामध्ये म्हणजे उपयुक्त असे अनेक उपक्रम आपण राबवणार आहेत. उदाहरणार्थ आपल्या या शहरामध्ये गोरगरीब मुलांसाठी आम्ही हॉस्टेलचं प्लॅनिंग केलेलं आहे. रचना संस्थेच्या मालकीची रचना नक्षत्रवाडी येथे साधारणपणे 8 एकर 13 गुंठे जमीन आम्ही खरेदी केलेली आहे. सर्व यासाठी समाजानं मोठं योगदान दिलेलं आहे. या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे हॉस्टेल, गुरु रविदासांच्या नावानं एक मोठं सभागृह, आरोग्याशी संबंधित काही उपक्रम, त्याचप्रमाणे काही इंग्रजी शाळेचं म्हणजे त्या ठिकाणी आम्ही सुरू करण्याचा एक उपक्रम हाती घेणार आहोत. अशा प्रकारे रचना संस्थेनं आगामी काळामध्ये काही कामं हाती घ्यायचं नियोजन केलेलं आहे. आज या ठिकाणी नगरसेवकांचा आणि सत्कार काय सांगितले आपण? या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे रचना संस्था नेहमीच समाजाला उपयोगी पडेल, समाजामध्ये एक ज्याला आपण मोटिवेशनल असं काही काम व्हावं या हिशोबानं काम करत असते. या संभाजीनगर शहराच्या महानगरपालिकेमध्ये समाजाचे जवळपास 4 नगरसेवक, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समित्या या विविध ठिकाणी
समाजाचे अनेक लोकप्रतिनिधी मोठ्याने निवडून आलेले आहेत. त्यांचाही आम्हाला मनस्वी आनंद झाला होता. त्यामुळे त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं. समाजातील लोकांना काय आवाहन करणार तुम्ही? समाजातील लोकांनी फक्त आपलं स्वतःचं घर न बघता समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे. आता मी तर मगाशी म्हटल्याप्रमाणे रचना संस्था ही त्यांची प्रातिनिधिक स्वरूपातलं एक उदाहरण आहे. समाजाच्या लोकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तन मन आणि धनानं त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे, जेणेकरून समाजामधल्या तळागाळातल्या लोकांसाठी आम्हाला अधिक उमेदीने काम करता येईल.